महाभारत भाग क्रमांक 36. विदुराने पांडवांना परत बोलावले. हस्तिनापुरात पांडवांच्या विवाहाची बातमी पोहोचताच संपूर्ण राज्यात एक उत्सुकता पसरली. पांडवांनी द्रौपदीशी विवाह केला होता. ही बातमी ऐकून धृतराष्ट्राला थोडा आनंद झाला, परंतु त्याचा पुत्र दुर्योधन मात्र अत्यंत रागवला आणि मत्सराने पेटला. त्याने लगेच शकुनी आणि कर्ण यांच्याशी सल्ला केला आणि पांडवांविरुद्ध कलह निर्माण करण्याचे मार्ग शोधू लागला. धृतराष्ट्राने मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्याने भीष्म, द्रोण आणि विदुर यांच्याशी सल्लामसलत केली. सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की पांडव हेच हस्तिनापूरच्या राज्याचे योग्य वारस आहेत. त्यांना अर्धे राज्य सोपवणे आणि त्यांना परत आणणे योग्य ठरेल. त्यामुळे धृतराष्ट्राने विदुरला सांगितले, तू पांचाळ देशी जा आणि पांडवांना सन्मानपूर्वक परत येण्याचे आमंत्रण दे. विदुराने अनेक मौल्यवान भेटवस्तू घेऊन पांचाळकडे प्रस्थान केले. विदुर पांडवांना प्रेमपूर्वक भेटले आणि त्यांना धृतराष्ट्राचा संदेश दिला. त्यांनी पांडवांना आश्वासन दिले की राज्य त्यांच्याही हक्काचं आहे. अखेर पांडव परत हस्तिनापुरात आले. धृतराष्ट्राने युधिष्ठिराचा राज्याभिषेक केला आणि त्यांच्यासाठी नवे राजधानीचे नगर इंद्रप्रस्थ वसवण्याचा निर्णय घेतला.